राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदीप आप्पा कदम हे कामाचा माणूस असून त्यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळणार आहे। याबाबतची आनंदाची बातमी कार्यकर्त्यांना लवकरच कळेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप नाना पाटील यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त पलूस येथे प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रताप नाना पाटील बोलत होते। प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त पलूस तालुक्यातील विविध गावातील 270 महिला व तरुण कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला। मेळाव्यात युवा व्याख्याते संदीप पाटील, संतोष कुडचीकर यांची प्रभावी भाषणे झाली। यावेळी अंकलखोप, धनगाव, भिलवडी, दुधोंडी, माळवाडी, नागठाणे, रामानंद नगर आदी गावातील महिला व युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। प्रवेश करणाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आशाताई गायकवाड, रुक्साना मुलानी, रेणुका हिरेकर, विद्या मोहिते, शारदा चव्हाण, नजमा पठाण, वंदना, आलिया सय्यद, राजश्री कुंभार, मंजिरी शिंदे यांच्यासह अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला। गायत्री निकम यांनी यावेळी प्रभावी भाषण केले। संजय शिंदे यांनी स्वागत केले तर अभिजित सावंत यांनी आभार मानले। या मेळाव्यास शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील, क्रीडारत्न पैलवान संभाजी जाधव, मुजमिल मुल्ला, सरिता कुंभार, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, महेश साळुंके, अमीर पठाण, अनिल पाटील, उल्हास पाटील, कुलदीप वारे, सत्यजित पिसाळ, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजी जाधव, अवधूत साळुंके, प्रसाद कांबळे, स्वप्नील जाधव, नारायण पाटील, राहुल पाटील, महेश हजारे, आशिष सूर्यवंशी, प्रदीप देवकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।